नमस्कार, अवनीच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण लादी पाव बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य थोडंसं गरम पाणी, साखर, अमूल बटर, ॲक्टिव्ह ड्राय यीस्ट आणि 3 कप मैदा। आता आपण लादी पाव करायला घेऊया। त्यासाठी आपल्याला थोडंसं गरम पाण्यामध्ये 1 चमचा साखर घालायची आहे। याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। साखर विरघळून घ्यायची आहे पूर्ण। यामध्ये आपल्याला आता ड्राय यीस्ट घालायचं आहे। साधारणतः 1.5 चमचा मी ड्राय यीस्ट घातला आहे। ह्याला गरम पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि ॲक्टिव्ह होण्यासाठी एक 10 मिनिटं ठेवून देऊ। चांगले मिक्स करून ठेवायचं। यीस्ट मिक्स झालेला आहे। आता ह्याला ॲक्टिव्ह होण्यासाठी 10 मिनिटं आपण झाकून ठेवूया। यीस्ट ॲक्टिवेट होईपर्यंत आपण ह्या कपाने 3 कप मैदा घेणार आहोत। ह्याचप्रमाणे आपण 3 कप मैदा घेणार आहोत। यामध्ये चिमटभर मीठ टाकणार आहोत। आपलं यीस्ट ॲक्टिवेट झालेलं आहे। आता हे यीस्ट आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे। याला आपण मिक्स करून घेऊ। हे आपलं यीस्ट पूर्ण मिक्स झालेलं आहे। आता आपल्याला जसं लागेल तसं लई आपण चपातीचं जसं पीठ मळतो तसं लई घट्ट पण आणि लई पातळ पण नाही, मीडियम असा डो तयार करायचा आहे आपल्याला। आपल्याला जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घेत हे मळून घ्यायचं आहे पीठ। आता हे आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता ह्याला आपण लवचिक करून घेऊ। आता ह्या पिठाला आपल्याला अशा प्रकारे लवचिक करून घ्यायचं आहे। यात आता आपण बटर टाकून ह्याला मिक्स करून घेणार। बटरने काय होते, चव छान लागते आणि पाव हा मऊ मऊ होतो। आपण ह्याच्यात हे केलेलं बॅटर ठेवणार आहोत। प्रूफ होण्यासाठी हा मैदा आता आपल्याला ठेवून द्यायचा। त्यासाठी मी भांड्याला थोडं तेल लावून घेतलेलं आहे। ही मैदा आपण असा गोल करून प्रूफ होण्यासाठी ठेवून देणार आहोत। कमीत कमी ह्याला आपण अर्धा तास यीस्ट ॲक्टिव्ह होण्यासाठी आपण ठेवून देणार आहोत। साधारणतः ह्याला अर्धा तास आपण झाकून ठेवणार आहोत। अर्ध्या तासात हे पूर्ण फुलून वर येतं। आपले पीठ तयार झालेलं आहे। आता यातली आपण सगळी हवा काढून घेऊ। हे बघा आपलं पीठ कसं फुगलं आहे। हे पीठ आता आपण बाहेर काढून घेऊ। या पिठाचे आता आपण बारीक बारीक गोळे करून घेऊ। आता याचे आपण छोटे छोटे असे तुकडे करून घेऊ। आता याला आपण असं आतल्या साईडनं एकजीव करून घेणार आहोत की पूर्ण वरचा भाग असा आत घालून घ्यायचा। हा आपला तयार झाला आहे। याला आपण एका ताटामध्ये ठेवून घेऊया। असेच आपण हे सर्व पण करून घेऊ। अशा प्रकारे आपण सगळे पाव गोल करून घेतले आहे। आता याच्यावर आपण एक 10 मिनिटे आपण झाकून ठेवूया, म्हणजे हे अजून फुलून निघतं। आपण 10 मिनिटासाठी परत झाकून ठेवूया।
आपण कढईमध्ये मीठ गरम करून घेऊया। मिठाला थोडंसं खालीवरी करून गरम करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये असं काही एखादं मिठावर आदर आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि असं आपल्याला हे केलेले पाव ठेवून द्यायचे आहेत। आपले पाव असे फुलले आहेत। याला आपण 25 ते 30 मिनिट झाकून ठेवणार आहोत। बारीक फ्लेमवर आपले पाव होत आहेत। आपले पाव तयार झाले आहेत। आता आपण ह्याला काढून घेऊ। आपले पाव तयार आहेत। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा। अवनीच किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।